नमस्कार. आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे. आपकी अदालतमध्ये आज आम्ही एका वाईट माणसाला बोलवणार आहोत. एक असा माणूस ज्याला तुम्ही वेगवेगळे अपराध करताना बघितलंय, कधी मारहाण करताना बघितलंय, तर कधी मर्डर करताना बघितलंय. एक असा माणूस ज्याला तुम्ही नेहमी दुसऱ्यांवर अत्याचार करताना बघितलं, कधी त्याला ड्रग माफिया बरोबर पाहिलं, तर कधी अंडरवर्ल्ड डॉनच्या रूपात बघितलं. आज आपण त्याला प्रत्येक अपराधाचा जाब विचारूयात. आपकी अदालतमध्ये सादर करत आहोत आजचा खटला. हिंदी सिनेमांचे खलनायक गुलशन ग्रोवर आपकी अदालत मध्ये हजर व्हा. तुम्हा सर्वांसाठी मी एक फोटो घेऊन आलो आहे. हे जज साहेब अदालत सुरू होण्यापूर्वीच हे लोकांना घूस देण्याचा प्रयत्न करतायत. ऑर्डर ऑर्डर आजचा खटला सुरू करण्यात यावा. जज साहेब वेट, प्लीज वेट. मी एक गोष्ट तुम्हाला आधीच सांगतो. मी या गोष्टीला मनापासून मानतो की मी जो काही आहे, मी स्टार झालो आहे, जो काही झालो आहे तो या सर्वांमुळेच झालो आहे. आजचा खटला सुरू करण्यात यावा. तर खटला सुरू होत आहे. आपकी अदालतमध्ये पहिला आरोप गुलशन ग्रोवर यांच्यावर. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार गुलशन ग्रोवर यांच्यावर आरोप आहे की हे खऱ्या आयुष्यात सुद्धा खलनायक आहेत. गुलशनजी, ही गोष्ट खरी आहे की तुम्हाला खूप चांगलं वाटतं जेव्हा लोक तुम्हाला म्हणतात कल्लू कलन कालिया दे लोग मुझको गालियां. बैडमैन, मैं हूं बुराई का फरिश्ता. मेरा जन्म अभी नहीं हुआ है. मैं तो हमेशा से हूं आपके पास, आपके बीच, आपके अंदर. यकीन नहीं आता तो अपना दायां हाथ अपने सीने पर रखकर ध्यान से सुनिए. आपको मेरी आवाज जरूर सुनाई देगी. बुराई की आवाज. बुराई का और आपका रिश्ता हमेशा से है. बुराई सबके अंदर है. अच्छाई दबा देती है उसे. बुराई एक साजिश है अच्छाई की. अच्छे लोगों ने जानबूझकर कुछ लोगों को बुरा बनाया है ताकि उनकी तरफ उंगली उठाकर कह सके, वो देखो वो जा रहा है बुरा आदमी. Evil is created by good. मी तर असं ऐकलंय की तुम्ही लहानपणापासूनच खूप मस्तीखोर होतात, अभ्यासात अजिबात लक्ष देत नव्हता. मी तुम्हाला इतकं सांगू शकतो की जिथे मी राहतो, जिथे मी राहिलो आहे, तिथल्या ज्या लेडीजला, ज्या मावशींना, आंटींना आजपर्यंत विश्वास बसत नाही की एवढा चांगला मुलगा अशा प्रकारचे रोल करू शकतो. जेव्हा नवीनच फिल्ममध्ये गेलो तेव्हा फिल्म अवतार लागली आणि त्यात मी एका नालायक मुलाचा रोल केला. तर माझी मदर, जी रोज सकाळी गुरुद्वारा जाते, तेव्हा सगळ्या महिला तिला घेरून बसल्या, म्हणायला लागल्या, बापरे बापरे, हे काय झालं, हा असा तर नव्हता. तेव्हा इथून गेलो तेव्हा मुंबईवाल्यांनी ह्याच्यावर काहीतरी केले असेल, आपला मुलगा असा नाहीये, मुळीच नाहीये. तेव्हा माझ्या मदरने समजवलं की तो फक्त एक रोल आहे, ऍक्टिंग आहे. तर मग म्हणजे मला नाही वाटत की कोणीही तुम्हाला भेटेल, एक पुरुष किंवा महिला किंवा मुलं, जो मला ओळखत असेल तेव्हापासून म्हणत असेल की हा आगाऊ आहे. खरं तर मी तुम्हाला हे सुद्धा सांगतो. नाही की गुलशनजी, की तुम्ही घरून पळून मुंबईला गेला होता. तुमच्या आईला मुळीच वाटत नव्हतं की तिला वाटायचं की तुम्ही शिकून सवरून चांगलं काम करावं. मी नेहमी फर्स्ट क्लास फर्स्ट येत होतो. स्कूलमध्ये, रामपुरा स्कूलमध्ये पेंटने माझं नाव लिहिलेलं होतं, मेधावी छात्र. पहिल्यांदा स्कूलमध्ये फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन इन 4 सब्जेक्ट्स हायर सेकंडरीच्या बोर्डमध्ये मी आलो होतो. त्यानंतर मी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये शिकायला गेलो, जिथे दखल होण्यासाठी 93 पेक्षा जास्त मार्क्स लागत होते. हे तर विश्वास सुद्धा बसणार नाही कुणाला की तुम्ही कॉलेजमध्ये गेला असाल.
हे बघा, ही सिनेमात माझी ही अदाकारी आहे, माझे जे कॅरेक्टर्स आहेत फिल्ममध्ये, हा त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे ॲक्च्युली तर मी जेव्हा माझ्या मुलाला सुद्धा सांगतो, की जेव्हा मी 93 किंवा 94% मार्क्स यायचे, तेव्हा तो सुद्धा म्हणायचो, की "डॅड थोडे जास्त आहेत." नाही, मी सांगू इच्छितो, की ज्या लोकांनी कदाचित ज्या लोकांना माहीत नसेल, की मी दिल्लीच्या आउटस्कर्ट्सवर शिकलो, मोठा झालो. शाळेच्या अभ्यासादरम्यान रोज 1 वाजता शाळेला जायचो. रोज सकाळी मी अ, अ, लोकांना डिटर्जंट पावडर विकायला जात असायचो. हाउसवाईफला, लेडीजला कपडे धुवून दाखवायचो. हे सांगू इच्छितो, की माझ्याकडे कमी पैसे असल्यामुळे किंवा गरीब असल्यामुळे जे माझं स्वप्न होतं, की मला काहीतरी बनायचं आहे, त्यात कधी अडचण नाही आली, त्यात कधी बाधा नाही आली. मी रोज सकाळी लोकांना लोकांना डिटर्जंट पावडर, फिनाईल हाउसवाईफला विकायला जायचो माझा युनिफॉर्म सोबत घेऊन एकत्र. जास्तच इमोशनल झालो मी. जाऊ द्या. एक चांगल्या घरातला मुलगा, हो. एक साबण विकून, डिटर्जंट विकून विकून कमाई करणारा गरीब घरातला मुलगा, मेहनती मुलगा, चांगले मार्क्स मिळवणारा मुलगा, तो सिनेमात जाऊन खलनायकच का बनला? मी अनेक वर्ष, कारण मी ॲक्टिंगविषयी एवढा पॅशनेट आहे, की मला मरेपर्यंत पिक्चरमध्ये ॲक्टिंग करायची आहे. जर मी फिल्म्समध्ये हिरो झालो असतो, तर काय झाले असते, की जोपर्यंत तुम्ही अट्रॅक्टिव्ह, यंग, सुंदर दिसत आहात किंवा जोपर्यंत लोक तुम्हाला तसे समजत आहेत, तुम्ही चालता 5-7 वर्षानंतर ते दुसऱ्या कुठल्या हिरोच्या फिल्म बघू इच्छितात. त्याउलट माझी इच्छा आहे, की ज्या दिवसापर्यंत मी जिवंत असेल, मला पिक्चरमध्ये ॲक्टिंग पण करायची. हे कुणाला आवडेल, की प्रत्येक फिल्ममध्ये त्याला मार खावा लागेल? मी लोकांना ते वाईट रोल करून हे दाखवू इच्छितो, की जर माझ्याप्रमाणे जे फिल्ममध्ये कॅरेक्टर आहे तसे तुम्ही झालात, तर समाजासाठी वाईट ठरेल आणि तुमच्यासोबतही वाईट होईल आणि तुम्हाला खूप मार खावा लागेल. त्याबरोबरच फिल्मची जी सुंदर हिरोईन आहे ती तुम्हाला भेटणार नाही, हिरो घेऊन जाईल. तुमच्या प्रयत्नांनंतर सुद्धा हो, माझ्या प्रयत्नानंतरच. जनतेला विचारूयात, त्यांना तुमच्या या खलनायकीच्या विषयात लोकांना काय विचारायचंय? सर, तुम्ही अनेक कॅरेक्टर्स निगेटिव्ह केलेत. कधी ह्या निगेटिव्ह कॅरेक्टर्सच्या इम्पॅक्टने तुम्हाला रिअल लाईफमध्ये लिमिट क्रॉस करण्यासाठी विवश केलंय की नाही? अरे भावा, मुळीच नाही. मुळीच नाही. आणि माझ्यावर तुम्ही गुलशनजी, विश्वास हे ठेवा. सांगा, की कधी असं झालंय, की तुम्हाला कोणी लिफ्टमध्ये मुलगी भेटली असेल आणि ती तुम्हाला घाबरून पळून गेली असेल? हो, असं झालं आहे. तुम्ही कोणाच्या घरी गेला असाल आणि मुलांना लपवून ठेवलं असेल हे त्यांनी? बघा, मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो. मी आणि शाहरुख आम्ही खूप वर्ल्ड टूर्स केले आहेत. जे शोज असतात ना वेगवेगळ्या ठिकाणी, लंडन, अमेरिका, कॅनडा. एकाच फ्लोअरवर आम्ही राहतो. शाहरुखकडे ऑटोग्राफ घेण्यासाठी मुली पळत आहेत, एकट्या चालल्यात त्या फ्लोअरवर, त्या रूममध्ये. जेव्हा माझ्याकडे ऑटोग्राफ घेण्यासाठी येतात, तेव्हा भाऊ, कझन, शेजारी, बॉडीगार्ड सगळे सोबत. तर मला खूप त्रास झाला. मी म्हणालो, हा प्रॉब्लेम आहे यार शाहरुख, तुमच्याकडे त्या कशाही यायला तयार आहेत ऑटोग्राफ घेण्यासाठी. माझ्याकडे सगळ्यांना घेऊन येतात. मग कधी असं वाटतं का, की चूक झाली, विलन बनून हिरो बनलो असतो तर चांगलं झालं मुळीच असतं? नाही साहेब, मुळीच नाही. मी म्हणालो ना, की मी काही रिजेक्ट हिरो नाहीये, की आजकाल हिरो म्हणून चालत नाही, तर विलनचा रोल करायला सुरुवात केली. मी पहिल्या दिवसापासून खलनायकचे रोल करायला गेलो होतो, खलनायकाचे रोल करतो आणि त्यात मला आनंद येतो आणि त्याबरोबरच आता गेल्या काही वर्षांपासून मी काय म्हणतात ते एका व्हर्सटाईल ॲक्टर सारखेच वेगवेगळ्या प्रकारचे रोल करायला सुरुवात केली. तुम्ही कसे रोल करतात, जनता त्यावर कशी रिॲक्ट करते, याला घेऊन बरेच आरोप आहेत माझ्याकडे. मोठी यादी आहे. आपकी अदालतमध्ये गुलशन ग्रोवर यांच्यावर जनतेचा खटला सुरू राहील. पण आता थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी. आपकी अदालतमध्ये आज आरोप आणि प्रत्यारोपांच्या घेऱ्यात आहेत हिंदी सिनेमांचे नंबर 1 विलन गुलशन ग्रोवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप गुलशन ग्रोवर यांच्यावर. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार गुलशन ग्रोवर यांच्यावर आरोप आहे की हे ऍक्टिंग कमी आणि दिखावा जास्त करतात. गुलशनजी, अनेक लोक असं म्हणतात, की तुमची जी ट्रेनिंग झाली होती ना बालपणात, ती आजपर्यंत काम करते. मी तर असं ऐकलंय, की पहिला रोल जो तुम्ही केला होता, रामलीलामध्ये माकडाचा रोल केला होता. हो. फॅक्ट आहे. मी
दिल्लीमध्ये त्रिनगरमध्ये माझे वडील रामलीलाचे लेखक होते, रामलीला करायचे. तेव्हा हनुमानजींच्या वानर सेनेमध्ये रोल मिळाला होता. तिथून मी सुरुवात केली. आणि त्यानंतर जेव्हा मुंबईमध्ये आलात ऍक्टिंगची संधी मिळाली तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही गेटअपवर जास्त लक्ष दिलंय, ऍक्टिंगवर कमी. सर फिल्ममध्ये चेचकचे डाग असलेला 56 टिकली, राम लखनमध्ये तो केसरिया बिलायती, अ बॅड मॅन, अँड काय म्हणतायत की महासंग्रामाचा तो पंजाबवरून आलेला तो साधा पोलीस ऑफिसर. मी फिल्ममध्ये लुक पण सादर केला आणि त्यासोबतच कॅरेक्टरच्या खोलीवर सुद्धा काम केले. कशा खोलीवर काम केलंय की तुम्ही प्रत्येक फिल्ममध्ये पालोपत सुरू केलंय, जसं आता तुम्ही म्हणालात बॅडमॅन. आता यात काही प्रॉब्लेम आहे? याला तर लोक काय म्हणतात की खूप एन्जॉय करतात, त्याला काय म्हणतात तो कॅरेक्टर ओळखला जातो. बैडमैन। कल्लू कल्लन कालिया लोग देते हैं मुझको गालियां। पंजाब में ऐसा होता है? अरे हमारे पंजाब में ऐसा नहीं होता। लुकस गुड, लुकस बैड, पर लुका नॉट अगली। अशा प्रकारच्या अनेक लाईन्स ज्या आहेत त्यासकट जेव्हा कॅरेक्टर स्क्रीनवर येते, लोकांना लगेच लक्षात राहते की लोक त्याला आयडेंटिफाय करतात. आणि आजपर्यंत बघा, गब्बरचा डायलॉग असेल, मोगॅम्बोचा डायलॉग असेल किंवा माझा डायलॉग असेल बॅडमॅन, त्यामुळे ते कॅरेक्टर ओळखलं जातं. जर मी तुमच्या येणाऱ्या फिल्म्सची नावं वाचली, हां. एका फिल्मचं नाव आहे शादी से पहले, त्यानंतर दरवाजा बंद रखना हं? आणि त्यानंतर सौतन. मी रजत साहेब, मला असे वाटते की तुम्ही आता फिल्म सुद्धा लिहिल्या पाहिजे. यासाठी की किती सुंदरपणे तुम्ही त्या सुंदरतेला जोडलं. फारच छान, फारच सुंदर. आणि तसंही आता स्टुडिओमध्ये कोणीतरी चेष्टा करत होतं. आधी खलनायकचा डायलॉग असायचा की अब मुझसे बचकर कहाँ जाओगी? असा काही, आणि ती बोलायची भगवान के लिए मुझे छोड़ दो। तेव्हा खलनायक म्हणायचा इतनी खूबसूरत चीज और भगवान के लिए छोड़ दूं तो मैं क्या खाऊं? प्रसाद। मग ती पळून जाते. समोरून रजत शर्मा भेटतात, त्यांच्या मागे उभी राहते आणि रजत शर्मा म्हणतात, इसको तो मैंने बचा लिया, अब तुम्हें कौन बचाएगा? कैमरा ऑन करो। तर अशा प्रकारे तुमच्याविषयी, तुमच्याबद्दल काय जेव्हा म्हणतात, तुम्ही आला होता तेव्हा तुम्ही विचार केला होता की तुम्हाला कोण वाचवेल? मला वाचवेल यांचं प्रेम, मला वाचवेल ही गोष्ट की मी 22 वर्षांपासून फक्त हेच केलं आहे की मी ह्या गोष्टीची काळजी घेऊ की यांचं मनोरंजन करत राहीन. मला वाचवेल ही गोष्ट की मी मनापासून मानतो. मी जे काही अचीव केलं आहे, नाव, संपत्ती, पैसा, या सर्वांच्या आशीर्वादामुळे. जर त्यांची इच्छा असेल तर ते टाळ्या वाजवतात. गुलशनजी, तुम्ही 22 वर्षांपासून जे काही केलंय, ज्या शिखरावर पोहोचला आहात, हो. या शिखरावर पोहोचल्यानंतर बरेचसे प्रश्न उपस्थित झाले आहेत. हम्म. नवे आरोप समोर आले आहेत जे याच आठवड्यात आले आहेत. त्या आरोपांवर मी तुम्हाला जाब विचारेन, पण आता आपण थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी. आपकी अदालतमध्ये आज आरोप प्रत्यारोपांच्या घेऱ्यात आहेत हिंदी सिनेमांचे नावाजलेले खलनायक गुलशन ग्रोवर. तामिळ सिनेमात सुद्धा काम केलं आहे, तेलुगू सिनेमातही काम केलंय. आता मी सगळ्या कामांचा हिशोब घेईन. अरे बापरे. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप गुलशन ग्रोवर यांच्यावर. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार गुलशन ग्रोवर यांच्यावर आरोप आहे की हे पब्लिसिटीसाठी काहीही करू शकतात. गुलशनजी, हा पेपर आहे माझ्याकडे लंडन मधला, इव्हनिंग स्टँडर्ड. यात लिहिलंय न्यू बॉर्न विलन, लेटेस्ट 007 स्टार गुलशन ग्रोवर. एक आणखी दुसरा पेपर आहे ज्यात लिहिलंय गुलशन ग्रोवर तुम्हाला कोट केलंय माय शॉट ॲट बॉन्ड. तुम्ही म्हणताय की तुम्ही जेम्स बॉन्डच्या फिल्ममध्ये त्यांच्या विरोधात विलन बनाल, खलनायक बनणार, पण पेपरवाले हे सगळं खोटं आहे असं सांगतायत. सर्वप्रथम मी तर हे सांगू इच्छितो की तुम्हा सर्वांच्या गुड विशेसमुळे, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे या इंडियन ॲक्टरला, बॉलिवूडच्या ॲक्टरला विदेशात फिल्म्समध्ये सुद्धा काम मिळायला लागलं.
ही माझ्यासाठी आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहेच. आपल्या सर्वांसाठी म्हणजेच इंडियन्ससाठी गर्वाची गोष्ट आहे की तिथली फिल्म इंडस्ट्री, मग ती फिल्म इंडस्ट्री हॉलिवूडची असेल जिथे मी 6 फिल्ममध्ये काम मिळालं असेल, फ्रान्सच्या फिल्ममध्ये काम केलं, इटलीच्या फिल्ममध्ये काम केलं, जर्मनीच्या फिल्ममध्ये काम केलं, कॅनेडियन फिल्ममध्ये काम केलं, युकेच्या फिल्ममध्ये काम केलं. आता काही वेळापासून असं सुरू आहे की पुढे येणाऱ्या जेम्स बॉन्ड फिल्ममध्ये मला विलन म्हणून घेतले जाईल. काही पेपर म्हणत आहेत की घेतले आहे, काही म्हणतायत की घेतले जाईल. जेम्स बॉन्डची जी साईट आहे त्यावर सुद्धा माझा फोटो आहे, ज्यात एक आर्टिकल आहे बॉन्ड्स कनेक्शन टू द बॉलिवूड. मुद्दा असा आहे की मी फिल्ममध्ये आहे किंवा नाही आहे हे तर मी आज सांगू शकत नाही. यासाठी सांगणार नाही. कारण ते सत्य नाहीये म्हणून. हे बघा, तुम्ही वकील आहात. तुम्ही हे विसरून जा 5 मिनिटांसाठी की तुम्ही वकील आहात. तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा की तुम्ही भारतीय आहात आणि तुम्ही चांगले भारतीय आहात हे मी मानतो आणि जाणतो. तर एक भारतीय होण्याच्या नात्याने तुम्हाला काय वाटतं? हे बघा, तुम्ही मला गुंडाळण्याचा प्रयत्न करू नाही नका. नाही मी तुम्ही तुम्हाला- मला नाही नाही तुम्ही मला एक- तुम्हाला सरळ सरळ हे जे ब्रिटनचे पेपर हो. आहेत, आणि हे काही छोटे पेपर नाहीत. इव्हनिंग स्टँडर्ड लंडनचा खूप मोठा हो पेपर आहे. रजत साहेब, अहो इव्हनिंग अहो स्टँडर्ड. साहेब, ऐका तरी. हो. या पेपर मध्ये तुम्हाला कोट केलंय, टू बी इन कसिनो रॉयल वुड बी अ रिअल ऑनर टू मी अँड माय कंट्री. हो तुम्ही इम्प्रेशन क्रिएट करत आहात की तुम्ही जेम्स बॉन्डच्या फिल्म मध्ये विलन हम्म. बनणार आहात. हे सत्य आहे की नाही? मी इम्प्रेशन क्रिएट करत आहे की येणाऱ्या मी जेम्स बॉन्डच्या फिल्ममध्ये विलन असणार आहे. जर ही गोष्ट सत्य आहे तर यात वाईट काय आहे? की जर मी जेम्स बॉन्डच्या फिल्ममध्ये असेल तर माझ्यासाठीही आणि ह्या माझ्या कंट्रीसाठी ऑनर आहे. हे लिटरली त्याचं ट्रान्सलेशन आहे. यात काय वाईट आहे? काही चुकीचं आहे? मुळीच नाही. आणि जर इतके सगळे इंडियन्स, इतके सगळे भारतीय आणि जे 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 बॉलिवूड फिल्मचे फॅन्स आहेत, जे विदेशात सुद्धा राहतात, त्या सर्वांना असं वाटतं, त्या सर्वांमुळे हे लिहिलं जात आहे की मी येणाऱ्या जेम्स बॉन्ड फिल्ममध्ये विलन आहे, तर ही त्या सर्वांची काय म्हणतात आशा आणि ॲस्पिरेशनचा, आणि मला तर वाटतंय की खूप पॉझिटिव्ह इफेक्ट असेल, फार पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल. मग तुम्ही काहीही म्हणा. ही आजच्या पेपरमध्ये एक रिपोर्ट आलेली आहे. या रिपोर्टमध्ये लिहिलंय की या पेपरमधील लोकांनी लंडनमधील जे प्रोड्युसर्स आहेत कसिनो रॉयल्सचे, त्यांच्याशी चर्चा केली हम्म. आणि ते म्हणाले या पेपरमध्ये जी रिपोर्ट छापून आली आहे ती चुकीची आहे. आता हे कोण व्हेरीफाय करेल की ते पेपरवाले प्रोड्युसर सोबत बोलले आहेत की नाही? या पेपर्समध्ये फोन कॉल्स घेण्यासाठी प्रोड्युसर्सकडे टाइम नाहीये. त्यांची $100 मिलियन फिल्म जी आहे ती सेटवर जाणार आहे. त्यांच्या 5,000 अडचणी आहेत की यावेळी त्यांना हिरोईन शोधायची आहे, यावेळी त्यांना अनेक गोष्टी शोधायच्या आहेत. त्याचबरोबर माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की हाऊ पॉप्युलर बॉलिवूड स्टार्स आर. त्या बॉन्डपेक्षा जास्त माझी चर्चा सुरू झाली आणि बॉन्डपेक्षा जास्त माझा हंगामा सुरू झाला की हा आहे की नाही. आणि आणि मग तुम्ही हे सांगा की त्या फिल्ममध्ये जे लोक कास्टिंग करत असतात, त्या फिल्मचे जे प्रोड्युसर्स आहेत, त्या फिल्मसाठी जे कास्टिंग करणारे लोक आहेत, त्यांना तुम्ही कधी भेटलायत तरी का? रजत साहेब, मी पूर्ण तयारीनिशी आलोय. यात माझे फोटोज आहेत. जेम्स बॉन्डच्या ज्या 7 फिल्म्सचे जे कास्टिंग डिरेक्टर्स आहेत लॉस एंजेलिसमध्ये, जेनेट जेनकिंग्सन जेनेट अँड जेन, त्यांच्यासोबत कंपनीचे प्रेसिडेंट मायकल सोबत. तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही हे फोटोज दाखवावेत. नक्कीच नक्कीच त्यांच्या दाखवा. ऑफिसमधील हे हो. फोटोज आहेत. हे बघा, या कास्टिंग डिरेक्टर आहे दोन्ही लेडीज. या सुद्धा दोन्ही लेडीज सेम. यांनी हॅरी पॉटर कास्ट केली होती, यांनी ब्युटिफुल माइंड कास्ट केलं होतं आणि आता ह्या बॉन्ड कास्ट करत आहेत. हे त्यांच्या ऑफिसमध्ये लॉस चला, मी एंजेलिस. मान्य करतो की तुमची भेट झाली होती त्यांच्याशी, तुम्ही तुमचे पुरावे घेऊन आला आहात. पण आज या पेपर बघा, मध्ये मी दिसतोय ना बॉन्डचा विलन. आज या पेपरमध्ये आणखी एक गोष्ट छापून आली आहे गुलशनजी. काय? त्यांनी एक ईमेल पाठवला होता सोनी पिक्चर्स रिलीजिंग इंटरनॅशनलला, हो. आणि त्यांनी लिहिलंय की द स्टुडिओ मेकिंग कसिनो रॉयल सेड वी हॅव चेस्ड विथ इऑन प्रोडक्शन्स. दे हॅव कन्फर्म्ड दॅट देर इज ॲब्सोल्युटली नो ट्रूथ इन इट, जस्ट विशफुल थिंकिंग ऑफ मिस्टर गुलशन ग्रोवर. हा जो स्टुडिओ आहे ना, त्यात जवळपास 40 बिल्डिंग्स असतात मोठ्या मोठ्या स्टुडिओची. 4,000 डिपार्टमेंट असतात आणि यांनी ईमेल कोणाला पाठवला, कोणी उत्तर दिले, याचे व्हेरिफिकेशन कोण करेल? यांना बोलवावे.
आणि त्यासोबतच मी तर असेही नाही म्हणत, कारण आता काहीही बोलणं माझ्या विरोधात जाऊ शकतं. इट कॅन गो अगेन्स्ट मी. मी फक्त इतकंच म्हणू शकतो, जेवढं बोलण्याची मला परवानगी आहे आणि जितकं बोलणं माझ्यासाठी योग्य असेल, की तुम्हा सर्वांच्या गुड विशेस असतील, तुम्हा सर्वांचा आशीर्वाद असेल, तर बॉन्ड कुठे पळून जाणार आहे. आरोप आणि प्रत्यारोपांची खूप मोठी यादी आहे. आपण आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि त्या ब्रेक नंतर गुलशन ग्रोवर यांच्यावर जनतेचा हा खटला सुरूच राहील. आपकी अदालतमध्ये आज आरोप प्रत्यारोपांच्या घेऱ्यात आहेत हिंदुस्थानी सिनेमांचे नावाजलेले खलनायक गुलशन ग्रोवर. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार गुलशन ग्रोवर यांच्यावर आरोप आहे की हे व्हाईट स्किनने ऑब्सेस्ड आहे. ही गोष्ट खरी आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होता. 350 फिल्ममध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली, परंतु तुमचं जे ऑब्सेशन आहे ते हॉलिवूडच्या फिल्म्सशी आहे, व्हाईट स्किनच्या लोकांशी आहे. जर मी येणाऱ्या लोकांसाठी एक नवा रस्ता उघडला, की इथे सक्सेसफुल झाल्यानंतर इथे आपले घरदार, आपली फिल्म इंडस्ट्री न सोडता मी विदेशात गेलो. विदेशात जाऊन मी त्या लोकांना कन्व्हिन्स केलं की इंडियन ॲक्टर्स आर ऑल्सो कॅपेबल ऑफ ॲक्टिंग इन इंटरनॅशनल फिल्म्स. कारण त्यांना या गोष्टीवर विश्वास नव्हता की ज्या प्रकारे आपल्या फिल्ममध्ये ॲक्टिंग होते ते लाऊड ॲक्टिंग करतात. त्यांना या गोष्टीचा विश्वास नव्हता की आपण चांगली इंग्रजी बोलू शकतो की नाही. जर मी तिथे जाऊन त्या लोकांना कन्व्हिन्स केलं माझ्यासाठी, तर मग रस्ता उघडला. त्याचबरोबर येणाऱ्या अनेक लोकांसाठी रस्ता उघडला. त्यांना आपल्या फिल्म इंडस्ट्रीचं टॅलेंट, आपल्या फिल्म इंडस्ट्रीविषयी अवेअर केलं. तुम्ही जर याला व्हाईट स्किन ऑब्सेशन म्हणत असाल, तुम्ही याला काहीही म्हणा, मी या गोष्टीला चुकीचं मानत नाही. मी याला प्रोग्रेस मानतो, मी याला लॉजिकल ग्रोथ पण मानतो. गुलशनजी, हे खरं नाहीये का तिथे फिल्म्समध्ये रोल मिळवण्यासाठी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागलं? मी ऐकलंय जेव्हा तुम्ही पहिल्यांदा गेला तुमचा पासपोर्ट ठेवून घेतला, आय कार्ड ठेवून घेतलं की हे पळून जाऊ नयेत म्हणून. असं आहे की ही गोष्ट अगदी बरोबर बोलला तुम्ही, की इम्प्रेशन असं होतं की मी पहिली फिल्म केली जंगल बुकमध्ये, तेव्हा मला फोनवर सांगण्यात आलं की मिस्टर ग्रोवर तुम्ही जसे याल आम्ही तुमचा पासपोर्ट ठेवून घेऊ, शूटिंग संपल्यानंतर तुम्हाला आम्ही परत देऊ. मी म्हणालो ठीक आहे. मी जसा पोहोचलो, मी त्यांना भेटलो, मी पासपोर्ट त्यांना देऊन टाकला. तेव्हा मी त्यांना नंतर विचारलं आणि 2-3 दिवस लोक माझ्यावर नजर सुद्धा ठेवायचे की हा वेळेवर खाली येतो की नाही, याचं वर्तन कसं आहे. याचं कारण आहे मीडिया, याचं कारण आहे जे बॉलिवूड स्टार्स विषयी ज्या गोष्टी त्यांनी पेपरमध्ये वाचल्या असतील किंवा ऐकल्या असतील की दे कांट बी रिलाय, यांचा टायमिंगचा प्रॉब्लेम आहे, हे तर कधी रात्री उठून बोलू शकतात, हो आय एम गोइंग टू इंडिया, मला फक्त गर्लफ्रेंडची आठवण येते, आईच्या हातच्या जेवणाची आठवण येते, तर इथे तर शूटिंग थांबेल. ते असे किस्से ऐकतात. तर या सगळ्या भीतीमुळे त्यांनी माझा पासपोर्ट ठेवून घेतला आणि एका ह्युमिलेशन नंतर जेव्हा त्यांनी माझ्यासोबत काम केले तेव्हा त्यांना हे प्रूव्ह झालं की दॅट द इंडियन बॉलिवूड ॲक्टर्स आर ऑल्सो प्रोफेशनल, ऑल्सो एक्स्ट्रीमली टॅलेंटेड अँड कॅन बी रिलायड हे ऑन. सुद्धा खरं आहे की तिथे काम करता करता त्यांनी तुम्हाला ॲक्टर्सपेक्षा जास्त एजंट बनवलं? अरे भाऊ, मला तर वाटतं इथल्या सरकारने मला काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे, काहीतरी ऑनर दिलं पाहिजे फॉर बिंग अँबॅसेडर ऑफ इंडिया. तुम्हाला सांगितलं की ब्रॅड पिटसाठी हिरोईन शोधून द्या. मी इथे बॉलिवूडमध्ये काम करतो, ते मला ओळखतात, माझा परिचय आहे, माझे मित्र आहेत. बऱ्याचदा मला फोन करून, ईमेल करून ते विचारतात, यार इंडियामध्ये अशा प्रकारची शूटिंग होऊ शकते, अशा प्रकारची हिरोईन मिळेल का तिकडे, की अशा प्रकारचा टेक्निशियन मिळेल का. आणि माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. कारण माझं म्हणणं आहे आपल्या देशातले टॅलेंट जे आहे ते साहेब सर्वात उत्तम आहे. व्हाईट स्किन ऑब्सेशन बद्दल बोलतो तेव्हा मी त्यांच्याविषयी सुद्धा बोलतो ज्यांच्याबरोबर तुमचे फोटो छापून येतात. कधी पॅमला अँडरसन बरोबर तुमचा फोटो छापून येतो, कधी गोल्डी हॉर्न बरोबर तुमचा फोटो छापून येतो. जेव्हा तुम्ही कुठे काम कराल त्यांच्याशी मैत्री होईल, त्यांच्याशी नातं बनेल, त्यांच्याकडे जाणं येणं होईल आणि हा त्यांचा मोठेपणा आहे की ते मला त्यांच्या क्लोज सर्कलमध्ये किंवा आपल्यासोबत उठण्या बसण्यात, आपल्या इथे डिनरसाठी बोलवतात, मला भेटतात, माझ्याशी मैत्री ठेवतात, माझ्याशी संबंध ठेवतात. जेव्हा इंडिया येतात किंवा इंडिया येण्याची त्यांची इच्छा असते तेव्हा मला विचारतात की वेदर कसं आहे, कुठे यायला हवं, कसं काय होईल ते. सो आय थिंक
याला तुम्ही ते जशा याचे योग्य प्रकारचे उत्तर. फोटो तुमचे छापून येतात त्यावरून असं नाही वाटत की ते वेदर वगैरे विचारत असतील. यावरून तर असं वाटतं की तुम्ही त्यांना वेदर विचारत असाल की तुम्ही कपडे एवढे कमी का घातले. बघा रजत साहेब, ते असे आहे की अनेक प्रकारचे संबंध असतात आणि त्याचे वेगवेगळे इंटरप्रिटेशन्स असतात मीडियामध्ये. माझ्या या सर्वांशी मैत्री आहे. सपोज मी तिथे जातही असेल तर मी खादी ग्रामोद्योगातून, हँडीक्राफ्टमधून छोट्या छोट्या गोष्टी त्यांना देऊन येतो. आणि मला आठवतं, गोल्डी हॉर्नवरून मला आठवलं, मी गोल्डी हॉर्नला एक घागरा चोली, हे खादी 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 स्कार्फ प्रेझेंट केला. एवढी एक्साइटेड झाली की तिथे त्या क्षणी तो घातला, थोडा लांब होता, म्हणाली आय कॅन गॉट इट कट, एक साडी दिली. मग तिचा ईमेल आला की या अमुक फंक्शनमध्ये मी घालून जाणार आहे. मी दुसऱ्याच दिवशी पेपरमध्ये फोटो पाहिले, जी साडी मी त्यांना पाठवली होती. बॅग्स, गणेशजींचे पेंडंट, इंडियन म्युझिक, या सगळ्या गोष्टी मी त्यांना गिफ्टमध्ये जाऊन त्यांना देतो. त्यामुळे डिस्कशन सुरू होतं की कुठलं आहे, कोण बनवतं, कसं आहे, या पद्धतीचा गॉडचा अर्थ काय आहे. मी ऐकलंय की तुम्ही प्रिन्स चार्ल्सला राम नावाचे सदरे घालायला दिले होते. मी प्रिन्स चार्ल्सला अनेक बॉलिवूड फिल्म्स, हरे रामा हरे कृष्णाचे आजकाल जे ट्रेंडी सदरे आहेत, जे काय म्हणतात त्याला, ज्यावर मंत्र लिहिले आहेत, खूप सारे सदरे प्रेझेंट केलेत. म्हणजे हे सुद्धा तुमचं व्हाईट स्किन ऑब्सेशन आहे की तुम्ही दर काही दिवसांनी प्रिन्स चार्ल्सला भेटायला जाता. साहेब, मी खूप ॲडमायर करतो प्रिन्स चार्ल्सच्या पर्सनॅलिटीला. प्रिन्स चार्ल्स जे आहेत त्यांच्या प्रत्येक गोष्टीत चॅरिटी सामील आहे. आय एम रिअली फॅसिनेटेड बाय व्हॉट ही डज. तुमच्या या फॅसिनेशनला घेऊन, ऑब्सेशनला घेऊन जनतेच्या मनात काय प्रश्न आहेत जरा लोकांना विचारूयात, ते कसे रिॲक्ट करतात हो. यावर. हो, तुम्ही विचारा. हां. सर, माझा प्रश्न असा आहे की भारतीयांना स्वतःला सिद्ध करायची काय गरज आहे? तुम्ही असं म्हणताय की मला गर्व वाटतोय खूप. आपण कोणापेक्षा कमी नाहीच आहोत, तर परदेशी जाऊन स्वतःला सिद्ध करायची काय गरज आहे? हॉलिवूडवाले काही आपल्याकडे येऊन स्वतःला सिद्ध नाही करत आहेत. आतापर्यंत कसं आहे, आपल्या इथून कोणी गेलंच नव्हतं. आता आम्ही जायला लागलो आहोत तर तिथून सुद्धा लोक यायला लागलेत. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो, माझ्याशी प्रत्येक कलाकाराने इच्छा व्यक्त केली की मला बॉलिवूड पिक्चरमध्ये काम करायचं आहे. गाणी फार मजेशीर असतात तुमच्या फिल्म्सची. ते सडनली माहीत नाही मुली कुठून येतात आणि डान्स करायला लागतात. तर त्यांची सुद्धा इच्छा आहे इथे काम करण्याची. तुम्ही तुम्हाला असं नाही वाटत का खूप झाली आता वाईट कामं, आता काही चांगली कामं करूयात? तुमची पॉलिटिक्समध्ये येण्याची इच्छा नाही झाली का? तुम्ही म्हणता की तुमचं देशप्रेम आणि तुमच्यासोबत देशवासियांचं प्रेम सुद्धा आहे, ते तुम्हाला जिंकवतील. तुम्ही भलेही बाहेर न जाता देशात राहून देशाच्या जनतेची सेवा करू शकता. यंग मॅन, आय थॉट यू आर माय फ्रेंड. यू लुक लाईक माय एनिमी. दुश्मन आहेस तू माझा? कुणा दुश्मनाने पाठवले का? एका कलाकाराला, माझा विश्वास आहे या गोष्टीवर, एका कलाकाराला फक्त कलाकारच असायला हवं. कलाकार सर्वांचा आहे. पॉलिटिक्स तर सोडास, मला तुम्ही कुठल्या पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवर सुद्धा उभं राहिलेलं नाही पाहिलं. मुळीच नाही. नेव्हर एव्हर. गुलशनजी, बरेच आरोप आम्ही जनतेच्या वतीने लावले तुमच्या वाईट कामांवर, तुमच्या चांगल्या कामांवर, आणि तुम्ही उत्तरं दिलीत. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि या ब्रेक नंतर पाहूयात जनतेच्या जजचा निर्णय आजच्या या खटल्यावर. आपकी अदालतमध्ये आज आपण स्पष्टीकरण मागितलं हिंदी सिनेमांचे नावाजलेले खलनायक गुलशन ग्रोवर यांना. ते गुलशन ग्रोवर ज्यांनी मुंबईपासून हॉलिवूड पर्यंत हिंदुस्थानचं नाव केलंय. आता वेळ झाली आहे आजच्या कारवाईवर आजचे जज सायबल चॅटर्जी यांच्या निर्णयाची. गुलशन ग्रोवरजींनी आपली बाजू फार सुंदर मांडली. मला असं म्हणायचंय की आपण जेव्हा हिंदी सिनेमातील खलनायकांबाबत बोलतो, खलनायकांबाबत विचार करतो, तेव्हा प्राणसाहेब, अमरीश पुरी साहेब यांची नावं आधी येतात, अजित आहेत. तर आतापर्यंत कदाचित गुलशन ग्रोवरजी तिथपर्यंत पोहोचले नाहीत. त्यांच्याकडे खूप वेळ आहे आणि त्यांनी ऑलरेडी त्यांची एक ओळख निर्माण केली आहे. आणि ही चांगली गोष्ट आहे की ते आता इंटरनॅशनल इंडस्ट्रीज, फिल्म इंडस्ट्रीजला सुद्धा एक्सप्लोर करतायत. ही खूप चांगली गोष्ट आहे. मी असं नाही म्हणणार की ते चुकीचं आहे की इंडियन ॲक्टरला नाही केलं पाहिजे, कारण की हे जे वर्ल्ड आहे ते आज खूप छोटं झालंय आणि हे खूप गरजेचं आहे की आपल्या ॲक्टर्सनी बाहेर जाऊन आपलं कौशल्य दाखवावं. आणि हे काम गुलशन ग्रोवरजी करतायत, ही खूप चांगली गोष्ट आहे. असं म्हणून मी त्यांना निर्दोष मुक्त करतोय. जज साहेब,
ज्या प्रकारे मी या सिनियर विलन्सच्या कामाचा मान राखतो, त्यांच्या समोर तर मी काहीच नाहीये. मला खूप वेळ लागेल त्यांच्यासारखे नाव करण्यासाठी, त्यांच्यासारखे काम करण्यासाठी. तुमच्या या गोष्टीचा मी मान राखतो, परंतु ज्या गोष्टीचा मी सगळ्यात जास्त मान राखतो आणि ज्याच्यासाठी काय म्हणतात की ते आहेत आणि मी मानतो, इट्स नॉट समथिंग दॅट आय एम सेइंग ॲज अ ड्रामा ऑर एनिथिंग, दॅट प्रत्येक कलाकार ज्या कुठल्या शिखरावर पोहोचला आहे, त्याचे फॅन्स त्याला मानणारे, त्याला प्रेम देणार नाही, त्याला ब्लॉड करणार नाही, सतत त्याला प्रोत्साहन देणार नाहीत, तो काहीच बनू शकत नाही. तर मी मानतो आणि मी तर नेहमी तुमच्या निर्णयाची मनापासून वाट पाहत असतो. पंजाब में ऐसा होता है और हमारे पंजाब में ऐसा नहीं होता. केड़ी बोलो, केड़ी चक दे फट्टे. प्रत्येक कोर्टातून मी पळत असतो. इथे पण मला वाटले घाबरून पळून जावं, पण भाऊ वकील साहेब हे कुठेही पळू देत नाहीत, हे तर कुठेही पकडतात. त्यामुळे काय ऐकू? राजा की आएगी बारात डायलॉग. और गुलशन, तुम्ही इथे बसून ऐकवलं तर जास्त लोक ऐकू ओके, शकतील. गुलशनजी, जनतेची इच्छा आहे जरा 1-2 डायलॉग होऊन जाऊ द्या. माझी आता आगामी फिल्म आहे एक खिलाडी एक हसीना. फरदीन खान कोयना मित्रासोबत काय नवीन लागणार आहे, डायलॉग लक्षात आहे. त्याच्यामध्ये माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे सिकंदर आणि सिकंदर विषयी सुलताना डाकूप्रमाणे अनेक किस्से फेमस आहेत, कारण अशा प्रकारे सिकंदर जो आहे आपल्या दुश्मनाबरोबर काय करतो वगैरे वगैरे. तर 2च वाक्य लक्षात आहेत. सिकंदर को कोई मार नहीं सकता. सिकंदर मौत से नहीं डरता. सिकंदर पर किसी तरह के जहर का असर भी नहीं होता, क्योंकि दुनिया में 90 किस्म के जहर हैं और सिकंदर रोज थोड़ा थोड़ा जहर खा लेता है. Nobody can kill सिकंदर. असंच काही आहे. आपकी अदालतमध्ये जनतेच्या जजने गुलशन ग्रोवर यांना निर्दोष सिद्ध केलंय, परंतु खरा निर्णय तुम्हाला म्हणजे जनतेला करायचा आहे. तुम्ही ठरवायचं आहे की गुलशन ग्रोवर किती चांगले व्यक्ती आहेत आणि किती बॅडमॅन आहेत. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूयात आपकी अदालतमध्ये एक नवीन खटला घेऊन एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.